हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल लाईफ विथ पशा अमू. तर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता नांगरायला जाणार आहे आणि त्याच्यासोबत आम्ही एक रील पण शूट करणार आहे. ऑलरेडी आम्ही अर्धी रील शूट केलेली काल, पण काल अंधार पडल्यामुळं लाईट येत नव्हती व्यवस्थित, म्हणून आम्ही आमची राहिलेली अर्धी रील ते आज आम्ही शूट करणार आहे. जवळजवळ आता 10-10:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही ट्रॅक्टर वगैरे आमचा रेडी करून झालाय. नांगराला जाणार आहे का रील शूट करायला जाणार आहे? नांगरून झालंय काल. आज आम्ही ती राहिलेली कालची अर्धवट रील जी होती ती आज आम्ही काढणार आहे. त्याचबरोबर आम्ही तुम्हाला दाखवणार पण आहे की आम्ही ती रील कशी शूट केली. ओके, तर चला आम्ही दाखवतो तुम्हाला. आता ट्रॅक्टर जरा आता नांगर जोडायचं आहे आम्हाला ट्रॅक्टरला, आणि आता अमृता बसणार आहे ट्रॅक्टर जोडायला नांगराला. सो स्टे ट्यून. बस ट्रॅक्टर एक मिनिट तशीच थांबा. बस बसली. बस कर ना. गेलो. आलंय का? स्टार्ट केलं का? गेलं ना. पटकन जाऊ दे. वावर नांगरता आम्हाला सुचलं की एक रील पण शूट करावी, म्हणून आम्ही काल वावरातली जे व्हिडिओ पाहिजे होते आम्हाला ते आम्ही शूट केले. पण नांगर जोडताना वगैरे व नांगर घरापासून तर वावरात नेईपर्यंत ते रील शूट करायचं बाकी होती, म्हणून आम्ही आज मॉर्निंगला ठरवलं की ती रील शूट करून घेऊया. त्याचेही BTS आहेत. तर अमृताने प्रॉमिस केलं होतं की घरी आली की मी तुमचे सगळे वावर नांगरून देईन. आता आम्ही तिला शिकवलंय Training झाली आज. नितीनने काल तिला ट्रेनिंग दिलंय कसं नांगरायचं. सो आता बघू किती वावर नांगरते. तर आम्हाला आता जायचंय नांगरायला थोड्या वेळाने, कारण आता खूप ऊन झालंय. थोडंसं ऊन कमी झालं की मग आम्ही नांगरायला जाणार आहे. दुसरं वावर आहे ना आता, हे पहिलं वावर झालं. बिकॉज ऑफ आता काय होतंय, ट्रॅक्टर खूप टेम्परेचर घेतो उन्हाचा. थोडं ऊन कमी झालं की मग नांगरायला ट्रॅक्टरला पण त्रास नाही आणि आपल्याला पण त्रास नाही. सो बघूया आता थोडा वेळ आराम करू आणि जाऊया नांगरायला. बरोबर ना? चालेल ना? तुझी आहे ना तयारी? आहे ना. किती नांगरशील? किती वेळ नांगरशील? अर्धा तास. तुला एकरत नाही बोलत, तासावर बोलतो. अर्धा तास वगैरे नांगरेल. बरं ठीक आहे, अर्धा तास नांगरेल. आता जे कालचं गव्हाचं वावर होतं ना ते थोडं राहिलंय, ते संपलं की सॉफ्टवाला वावरीला नांगरायला देणार आम्ही. आता बघूया किती वेळ नांगरते. आणि एवढं इझी नाही बरं का. पाठीमागे बघायचं, पुढे बघायचं, पाठीमागे बघायचं, पुढे बघायचं. खूप मानेला ना खूप त्रास होतो. आणि ते पण, आणि दुसरी गोष्ट, नांगर खाली फसतो, परत वर उचलायचा. ट्रॅक्टर एक चाक खाली जाते, एक चाक वरती येतं, तो बॅलन्स मॅनेज करायचा. मी तर एका साईडने सटकून जाते. आणि नांगर पण ना कधी कधी आपलं ते वावर थोडंसं हाडे कठीण आहे ना, ते नांगर कधी कधी नाही. जाऊ दे ना, तुला ते आता नांगरायला द्यायचं, तुला सॉफ्ट वावर देणार आहे. हा ना, कालचा खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता. भीती वाटत होती मला डायरेक्टली. नितीन भाऊ होते माझ्यासोबत म्हणून मला एवढं काही नाही वाटलं, पण थोडंसं डेंजरस होतं त्याचा नांगरायला. आता टोमॅटो खाली करायला गेला होता, टोमॅटो घेऊन गेला होता शेतकऱ्यांच्या. इतक्यात आला तो, गाडी लावली त्याने. आता पहाटेच गेला होता 3 वाजता. आता तो जेवण करेल, आराम करेल जरा वेळ 2-3 तास, आणि मग निघेल तो नांगरायला. मग त्याच्यासोबत आम्ही पण जाऊया. चालेल ना? चालेल ना. कम 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 इकडे या.
छोट्यांनो कम ऑन, अजून जोरात. मस्त, अजून अजून जोरात. मला आवडत नाही पळायला. काय रे, ऊन लागलं का तुला? ऊन लागलं रे भाईला. इकडे ना पुढे, इकडे ह्या साईडने ना, ते दिसत नाही एवढं फास्ट. दिसतो. तर हे 2 राखणदार घेतलेत आम्ही, छान मस्त. आमच्याकडे पहिला जर्मन शेपर्ड कुत्रा होता, त्याच्या आधी पण जर्मन शेपर्ड होता. आजारी पडून गेले ते बिचारे. काय म्हणली? आता हे 2 आणलेत, बघूया कसं राखण करताय. का रे काळू बाळू? नाव नाही ठेवलं. नाव काय ठेवायचं त्याचं? ताई नाव ठेवलंय का? नाही, काहीतरी नाव ठेवा ना ताई. काळू बाळू, बाळू काळू. राम लक्ष्मण ठेवायचं. ताई म्हणताय राम लक्ष्मण ठेवायचं. दोन्ही ब्रदर्स आहे ना. भोका ना आता, ओरडा ना. ते एवढं प्रेम केल्यावर कसं काय ओरडते? ओरडा ना. मी महिन्याने आलोय, तुमच्या नाही खूप 15 इमानदार दिवसांनी आलो. लक्षात ठेवलं त्यांनी, ओळख ठेवली माझी. ते खूप इमानदार असतात बाई. आणि परत आपण कधी मध्ये येतो घरी, ओळखायला पाहिजे, नाही तर आपल्यालाच धरायचे, पकडायचे, नाही आपल्याला पकडणार, चावायचे. ते कर बघतात ना आपल्याला. खरं. त्यामुळे मी तुमच्यावर प्रेम करतो जास्त. घरी आल्यावर कधी मध्ये आले की ओळखाला मला तुम्ही. चेहरा नाही दिसत टोपीने. सोडू खाली, ताईचे कपडे घालायचे काम चालू. कपडे वाळू घालायचं म्हणा. तेच ते. चला उतरा खाली आता, आणि मस्त सावलीला जायचं तुमच्या जागेवर. ओके ओके, भागो. राघव लगेच ओके म्हणला असता. आता नाही. करा भूंका माझ्यावर. हा बघा कसा टॉन डॉन. ट्रॅक्टर आता आम्ही पार्क करून दिलाय. परत आमची रील शूट करून झाली. तर कसा होता एक्सपिरियन्स ट्रॅक्टरला नांगर जोडणे? म्हणजे नाही का, कधी प्रॅक्टिस नाही, फर्स्ट टाइम केलं मी. माहेरी पण माझा ट्रॅक्टर आहे, तिथं कधी चालवलं नाही, कधी गरजच पडली नाही. सासरी पण ट्रॅक्टर आहे टचवूड, त्याच्यामुळे तो चालवायला मिळाला. म्हणजे इझी बरं का, प्रॅक्टिस असल्यामुळे ते कळत नाहीये. पण मग कळालं की कसा नांगर उचलायचा, कसा कनेक्ट करायचा. ते जे आपण जोडतो ना नांगर आणि ट्रॅक्टर, ते जे आहे ना कॉम्बिनेशन, किंवा ते जे असं एकदम टच टू टच, ते काय म्हणते त्याला, समोरासमोर आणणं, ते खूप हेक्टिक आहे. पण यांनी ऑलरेडी मला सेट करून दिला होता, म्हणून जमलं मला बऱ्यापैकी. बाकी नांगर ते यांनी जोडला. सार्थकने भरपूर मदत केली आम्हाला रील शूट करायला. आणि यशने आमचा ब्लॉगचा कॅमेरा पकडला होता. ट्रॅक्टर म्हणजे ना, किती वर्ष झाला आपला ट्रॅक्टर? हा 4-5 वर्ष झाला ना. त्याचे ते हे जे आहेत का, काय म्हणतात त्याला, गेअर थोडेसे हे आहे, थोडे हार्ड आहे टाकायला. क्रेटाचे कसे, क्रेटा नवीन आहे अजून, त्याच्यामुळे ते गेअर थोडे इझी टाकायला. याचा ब्रेक असू, क्लच असू, माझं पूर्ण वेट त्याच्यावर द्यावा लागतं. तेव्हा तो ब्रेक आणि तेव्हा तो काय म्हणतात त्याला, क्लच दाबला जातो. ते थोडं हेक्टिक होतंय मला. बाकी मला ट्रॅक्टरचं हे खूप आवडतं की ते दोन्ही चाकं दिसतात, रिवर्स घ्यायला खूप इझी जातं. क्रेटाचं कसं मागे दिसत नाही पटकन, जसं ट्रॅक्टरचं कसं दोन्ही पण टायर दिसतात, पुढचे मागचे, ते पटकन रिवर्स घेता येतं. आणि आमचे भांडणं खूप कमी होतात रिवर्स घ्यायला, कारण क्रेटाचे खूप भांडणं होतं, कारण मला काही दिसत नाही आरशातून. आणि आमचे खूप भांडणं होतं क्रेटा चालवताना. बाकी ट्रॅक्टरचं कसं इझी लगेच सगळं दिसून जातं, पुढचे 2 टायर, मागचे 2 टायर, पुढून येणारा माणूस, मागून येणारा माणूस, म्हणजे इझी जातं ट्रॅक्टर चालवायला. पण ना ट्रॅक्टर ना थोडंसं ऍक्सिलेटरच म्हणतात ना, तो वाढवला ट्रॅक्टर जम घेतो. मग माझी थोडीशी काय म्हणतात त्याला भीती वाटून जाते, कारण आपलं क्रेटाचं कसं किती पण हे दिलं, म्हणजे क्रेटा इन द सेन्स 4 व्हीलरला दादांची पण आहे स्विफ्ट, त्याला पण असं कसं ऍक्सिलेटर दिलं का फास्ट पळतं, तसं हे डायरेक्ट वर उडतं ना, मग थोडी भीती, जमलिंग होती आणि भीती वाटते. बाकी एक्सपिरियन्स कालचा थोडा खतरनाक होता, कारण काल फर्स्ट टाइम होते. आता थोडा इझी वाटला, कारण घरातल्या घरात होतं, इथल्या जवळच्या जवळ सपाट एरिया होता, त्याच्यामुळे थोडंसं इझी वाटलं नाही का, चालवायला वगैरे, कनेक्ट वगैरे करायला. म्हणजे भारी होतं, पण थोडंसं भीतीदायक होतं माझ्यासाठी, थोडी भीती वाटली मला. मग आम्ही संध्याकाळी परत नांगरायला गेलो. नितीन भाऊ नांगरत होते आणि मग मी पण थोडंसं नांगरलं. त्याच्यानंतर हे पण बसले. राघव तर आमच्यासोबतच होता, ट्रॅक्टर म्हटल्यानंतर त्याला खूप आवडतो, मग तो आमच्या मागं आला आणि बऱ्यापैकी नांगरलं. 25-30 मिनटं वगैरे नांगरलं. इकडं बाय राघव.
आणि ॲक्च्युली हे वावर जास्त हार्ड नव्हतं, इझी होतं नांगरायला, जास्त सॉफ्ट होतं, त्याच्यामुळे इझिली नांगरता येत होतं. नितीन भाऊंचा कायम चेहरा बांधलेला असतो जेव्हा ते शेतात काम करतात, कारण खूप जास्त धूळ असते जेव्हा आपण नांगरतो ना, तेव्हा खूप जास्त धूळ येते. त्याच्यामध्ये त्यांचा चेहरा कंटिन्यू बांधलेला असतो. शेतकरी म्हटल्यानंतर कंटिन्यू धुळीतच काम करायचं असतं, म्हणून ते काळजी घेतात. हे बोलले की मी नांगरतो, तू आणि राघव घरी जा, कारण खूप अंधार पडायला लागला होता. मग आम्ही घरी निघालो. घर आमचं जवळच होतं. तिथं सार्थक मका घेऊन चालले होते घरी. त्यात राघवला पण ती मका घ्यायची होती. मग त्या सार्थकने त्याला पण थोडीशी मकाची पेंढी बनवून दिली आणि राघव तो घेऊन निघाला. निर्धार निर्धार दोन्ही हाताने धर ना राघव. चला इकडं घरी जायचं घरी. ते गेलं पळून खाली. रोज संध्याकाळी सार्थकडे काम असतं हे सगळ्या मका वगैरे नेऊन टाकणं गायांसाठी. राघवला मी घरी चल म्हटले, तो घरी नाही आला. तो मकाची पेंडी तिथंच खाली टाकून दिली आणि हा खाली पळत गेला, कारण खाली नितीन भाऊ आणि हे नांगरत होते. राघवला तिकडं जायचं होतं, कारण त्याला तिकडं ट्रॅक्टरवर बसायला मिळणार होतं. त्याच्यानंतर लक्षात आलं, तो पेंडी टाकून दिली आणि खाली पळत गेला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील. आम्ही तिकडे पुण्याला राहतो, ते व्हिडिओ बघायला आवडतील की इकडे गावाकडे आल्यानंतर शेतीचे किंवा शेतकऱ्यांच्या आयुष्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील. नक्की आम्हाला सांगा. त्याप्रमाणे आम्ही नक्की शूट करू आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करू.